बातमी मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकल संदर्भातली आहे। या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात। मात्र दिवसेंदिवस लोकलमधील वाढती गर्दी पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने एसी लोकल सुरू केली आहे। मात्र या एसी लोकल प्रवासादरम्यान 3 प्रवासी बेशुद्ध झाले आहेत। मुलुंड रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 2 वरती एसी लोकलमधील एसी ही 15 मिनिटे बंद झाली, त्यामुळे 3 प्रवासी बेशुद्ध झाले होते। त्यांना गुदमरल्यासारखं झालं, पुरेसा वायू त्यांना मिळाला नाही, त्यामुळे त्यांचा दम गुदमरला आणि त्यांना अगदी ते बेशुद्ध झाले। दरम्यान आता मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे यावरती पाहूया। साधारणपणे 9:38 पासून 9:54 पर्यंत ही एसी लोकल ही मुलुंड स्थानकावरती थांबली होती। यामध्ये 3 प्रवाशांना याचा त्रास झाला होता। त्यापैकी 2 प्रवाशांना पाणी वगैरे दिल्यानंतर त्या प्रवाशांची तब्येत व्यवस्थित होती, त्यामुळे त्या प्रवाशांनी आपला पुढचा प्रवास चालू केलेला आहे। फक्त फहीम अन्सारी नावाच्या 43 वर्षाच्या एका व्यक्तीची तब्येत ही खराब असल्यामुळे त्यांना थोडासा त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। त्यांचे हॉस्पिटलमध्ये देखील आम्ही बोललेलो आहोत। हॉस्पिटलमध्ये त्यांची तब्येत एकदम स्थिर आहे, कुठल्याही प्रकारची अडचण त्यांना नाही आहे।